भरपूर पैसा उडवायचा आहे असं ठरवलंय आम्ही एक दिवसातच. अँड इट्स 16 जुलै, इट्स आवर ॲनिव्हर्सरी डे. तो आम्ही सकाळी निघालो होतो नाशिकला आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला, बिकॉज आम्ही 5 स्टार हॉटेल बुक केलेलं होतं विच इज रॅडिसन ब्लू. तर आम्ही पोचतच आलेलो होतो. तर आता आम्ही आलेलो आहे मॅकडीमध्ये आणि आमचं अजून हॉटेलला चेक इन 12:30 वाजताच आहे. सो आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे इथे. So we ordered here chicken burger and Swapnil ordered veg burger with I ordered a cappuccino. Hi guys, तर आम्ही आता चेक इन केलेला आहे रॅडिसन ब्लूमध्ये आणि इट्स अ 5 स्टार प्रॉपर्टी. आणि आत्ता आम्ही चेक इन आय थिंक मे बी अर्ली चेक इन केलेला आहे. सो आम्ही थोडंसं वेट करतो आहे बिकॉज आता लोक चेकआउट पण करत आहेत तर त्यांच्या रूम्स पण खाली झालेल्या हव्यात. सो आम्ही ह्यामध्ये जस्ट चेक इन केलं आणि आता बसलो. सो एक्सपिरियन्स वॉज क्वाईट गुड. आम्ही लास्ट टाईम एक्सप्रेस इनला जेव्हा चेक इन केलं होतं सो त्याच काइंड ऑफ एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंत. लॉबी एरिया खूप चांगला आहे, खूप मस्त वाटतं आहे आणि चांगलं वेटिंग एरिया पण छान आहे यांचा, म्हणजे कम्फर्टेबल वेटिंग एरिया आहे. तर इथे आपण एलिव्हेटरने चेक इन करतोय आणि वरती चाललोय. हाय, आता आपण रॅडिसन ब्लूमध्ये चेक इन केलेलं आहे आणि मी जसं की सांगितलं इट्स अ 5 स्टार प्रॉपर्टी. सो त्या हिशोबाने खूप मस्त रूम भेटलेली आहे आम्हाला बिकॉज आम्ही बुक केलेली आहे ती स्वतःच्या पैशाने. ओके, सो मी तुम्हाला पूर्ण रूम टूर देते आणि सेम रूम टूर मी एक्सप्रेस इनची सुद्धा केलेली आहे, तुम्ही ती सुद्धा बघा. सो चला 3 आपण इथून एंट्री केलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता. बघा तुम्ही किती छान असा मोठा मिरर आहे आणि ह्या मिररमध्ये आपण मस्तपैकी व्हिडिओज काढू शकतो. सो आफ्टर दॅट तुम्ही इथे बघाल तर इथे आपण शूज जे वेअर करतो तर तुम्ही इथे बसून ते वेअर करू शकतात शूज. त्यानंतर इथे वॉर्डरोब आहे अँड मस्तपैकी इथे आपल्याला दिलेलं आहे बाथरूम, 2 बाथरूम, हे लॉकर आहे. त्यानंतर इथे ऑफकोर्स थोडेसे त्यांचे शूज वगैरे आपल्याला इथे आपण जी रूममध्ये चप्पल घालतो ती आहे. त्यानंतर हँगर वगैरे आहेच आणि खूप मोठा वॉर्डरोब आहे, म्हणजे खूप सारं सामान आपलं बसू शकतं. ओके, सो मुव्हिंग टू द नेक्स्ट. आता आपण पुढे जाऊया आणि इथे जर ओपन केलं ना तर इथे पण आयर्निंग करण्यासाठी दिलेली आहे आणि मे बी हा ना मला असं वाटतंय टेबलच आहे. आता इथे आल्यानंतर आपण रूममध्ये एंट्री करतोय आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त असा बेड आहे हा आणि इट्स अ किंग साईज बेड. आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर खूप मस्त अशी रग आहे इथे आणि एकदम सूदिंग वाटतंय. आणि ऑफकोर्स इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यांनी आपल्याला दिलेली आहे वाईन. इट्स अ रेड वाईन अँड इट्स माय फेवरेट. ओके, त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण बघू शकता की हे TV युनिट आहे. त्यानंतर मस्त अशा फ्रेम्स आहेत वरती आणि इथे आपल्याला थोडंसं त्यांनी मंचिंग करण्यासाठी स्नॅक्स दिले जे की आहे मे बी नमकीन आहे आणि हे क्रंची मिनीज चॉकलेट आहे. ओके, त्यानंतर आपण इथे माझं सगळ्यात फेवरेट पार्ट जे की आहे केटल आणि केटलमध्ये आपल्याला भरपूर काही त्यांनी ऑप्शन झाले दिलेले आहेत. टी आहे, कॉफी आहे, ग्रीन टी आहे, 2 बॉटल्स दिलेल्या आहेत. आफ्टर दॅट याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 ग्लास दिलेले आहेत आणि त्याच्या खाली जर बघितलं तर इथे आहे मिनी बार अँड इट्स अ सरप्राईज जे की आपल्याला आहे स्प्राईट दिलं आहे. त्यानंतर हे कोका कोला दिलेलं आहे आणि हे थोडंसं मे बी बार आहे हा. येस, आणि ग्लासेस वगैरे आहेत. ओके,
आफ्टर दॅट बेडच्या ह्या साईडला आलो तिथे फोन आहे आणि तुम्ही हे बघू शकता लाईट लॅम्प किती मस्त दिसतोय आणि सेम इकडे पण आहे. सो हा छोटासा काउच एरिया आहे, त्याच्यावरती त्या पिलोज वगैरे खूप भारी दिसत आहेत. त्यानंतर इथे पुढे हा आहे आपला टेबल युनिट. टेबल युनिटवरती तुम्ही काम करू शकता. जिथे स्वप्नलता बसलेला आहे आणि तुम्ही बघाल तर किती छान असं लॅम्प आहे, एकदम ॲस्थेटिक असा लॅम्प आहे. आणि बाकी आपलं मस्तपैकी व्ह्यू बघूया आपण आता. आम्हाला आय थिंक माउंटन व्ह्यू बोललेले ते. सो माउंटन तर काही दिसत नाही आहे. हां आहे इकडे माउंटन व्ह्यू आहेत. ओके, सो माउंटन व्ह्यूची रूम आम्ही घेतलेली आहे. आता आपण जाऊया बाथरूम युनिटकडे. आणि बाथरूमच्या युनिटला गेल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला दिसतंय ऑफकोर्स मस्त असा मिरर, ज्यावरती मी इथे मेकअप करणार आहे थोड्या वेळाने. त्यानंतर इथे दिलेलं आहे सम टॉयलेटरीज लाईक सोप आहे आणि हे काय आहे यांचं बॉडी लोशन आहे. टिश्यूज ठेवलेले आहेत तिथे, काही ग्लास आहेत, अगेन टिश्यूज आहेत तिथे, टाल्स आहेत. ओके ओके ओके. तर इथे आपण बघू शकता किती टॉयलेटरीज आपल्याला दिलेल्या आहेत. लाईक सॅनिटरी पॅड आहे, फेस अँड नेल केअर आहे, त्याच्यानंतर कवर प्रोटेक्टर, ब्रश आहेत, त्यानंतर हे रेझर आणि शेविंग किट वगैरे पण दिलेली आहे. आणि इथे आहे हेअर ड्राय करण्यासाठी आपल्याला ड्रायर दिलेला आहे. ओके, हे बघा हे ड्रायर दिलेलं आहे. हे आपलं सर्वात महत्त्वाचं काम करण्यासाठी इथे जागा दिलेली आहे. आणि आता आपण इथे असं हे इथे स्लाइड केल्यानंतर बघू शकता इथे आहे शॉवर एरिया आणि वरती हा आहे शॉवर एरिया. इथे आहे थोडेसे छोटेसे टॉयलेटरीज ठेवलेले आहेत. सो असा आपला मस्तपैकीचा रूम. आता आम्ही मॅकडीमध्ये ब्रेकफास्ट केलेलाच होता, सो भूक तर आत्ता सध्या काही नाही आहे. आणि मे बी आम्ही डिनर इन्क्लूड करणार आहे रात्री, बघूया. बिकॉज ऑफकोर्स इट्स ॲनिव्हर्सरी आणि 5 स्टारचा बुफे मस्त असतो. त्यांचा ब्रेकफास्ट आहे असो किंवा डिनरचा बुफे असो, खूप छान बुफे असतात. आणि तसंही इथे जर तुम्ही प्राइजेस बघितल्यात ना एकेका डिशच्या 500-600 एवढ्या असतातच. मग त्यामध्ये 1200 रुपयाचा एका माणसाचा डिनर आपण इन्क्लूड करू शकतो. सो आपण ते इन्क्लूड केलं तर मे बी जास्त फायद्याचं असतं ते. सो ठीक आहे, आपण ते रात्री बघूयात. आता मी स्पाची अपॉइंटमेंट बुक करणार आहे. आणि मी एवढी वियर्ड का दिसतीये? ओके, सो स्पाची अपॉइंटमेंट आम्हाला बुक करायची आहे. सो आता मी तयार होतीये बिकॉज आम्हाला थोडंसं फोटोशूट करायचं आहे. आणि हा मी ॲनिव्हर्सरीसाठी घेतलेला ड्रेस आहे, सो मी तो वेअर केला आहे. सो गेट रेडी विथ मी जे आहे याचं माझ्या ॲनिव्हर्सरीचं ते तुम्ही बघणार आहे इंस्टाग्रामच्या शॉर्ट्सवर, रील्सवरती मी पोस्ट करणार आहे. माझा ड्रेसचा लुक आहे तो सुद्धा मी पूर्ण त्यामध्ये दाखवणार आहे. सो आत्तापर्यंत असा लुक आहे. हाय, तर आता आम्ही फोटोशूट करणार आहे आणि मी फोटोसाठी चेंज केलेलं आहे. सो इथे स्वप्नील पण रेडी आहे आणि जुगाड दाखवायचा आहे मला. मी त्यासाठी कॅमेरा ऑन केलेला आहे. हा फोटोसाठी मी काय जुगाड केलं आहे तर तुम्ही बघाच कसं दिसतंय ते. हा फोन ह्या पडद्याला लिटरली म्हणजे पडदा गुंतवलाय त्याच्यामध्ये. हे बघा, म्हणजे कवरच्या आणि फोनमध्ये हा पडदा गुंतवलाय. इथे माझी क्लिपनी हा टाय केलाय आणि हे असं काहीसं दिसतंय. आणि हे डोकं आहे माझ्या नवऱ्याचं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. मस्त डोकं लावलेलं आहे. चला, हाय गाईज. तर आता आम्ही फूड ऑर्डर केलेलं आहे. बिर्याणी ऑर्डर केली आहे स्वप्नीलने. आणि ऑफकोर्स बिर्याणी खाऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहे प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला. बिकॉज यांचं स्विमिंग पूल आहे आणि ऑफकोर्स स्विमिंग पूलमध्ये आम्ही जाणार आहे. त्यानंतर जिम एक्सप्लोअर करणार आहे. थोडंसं एवढं काय असं लॅविश एक्सप्लोअर करण्यासाठी नाही जसं की जयपूरला वगैरे असतं, बट छान आहे प्रॉपर्टी. सो आम्ही ती एक्सप्लोअर करणार आहे. आता आमचं थोडंसं फोटोशूट झालं आहे, पण स्वप्नीला भूक लागलेली, मलाही लागलेली. सो आम्ही पहिले खातोय आणि नंतर भूक. इथे बिर्याणी ऑर्डर केलेली आहे, एग बिर्याणी विथ ब्युटिफुल व्ह्यू, माउंटेन व्ह्यू. हाय, आता आम्ही चाललेलो आहे पी सेक्शनला. म्हणजे कुठे आहे ते का, जिथे
स्पा आहे आणि अजून काय स्विमिंग पूल आहे तिथे चाललो. तर आम्ही आलेलो आहे स्विमिंग पूल मध्ये आता खाली आणि माझे केस खराब होऊ नये म्हणून मी शॉवर कॅप घातलेली आहे. आय नो स्विमिंग कॅप वेगळी असते बट मी कॅरी केलेली नाहीये ती. आणि मी माझे स्विमिंगचे कपडे पण विसरले आणि मी कपडे खरंच विसरले. मी टाकले होते मला आठवतच नाहीये. बट आता स्वप्नील आणि मी एन्जॉय करतेय. आणि आता हे हॉट वॉटरचं आहे ऍक्च्युली. हा मी घेते. हे हॉट वॉटरचं आहे हे जकूझी. आता आम्ही तिथे कोल्ड वॉटर मध्ये पण जाणार आहे. आता इथे आम्ही हे हॉट वॉटर आहे ना तर थोडंसं छान रिलॅक्स करतोय आणि यानंतर आम्ही स्पाला जाणार आहे. आम्ही स्पाची पण अपॉइंटमेंट घेतलेली आहे. भरपूर पैसा उडवायचा आहे असं ठरवलंय आम्ही एक दिवसातच. स्विमिंग करून झालेली आहे. मस्त एन्जॉय केला. शॉवर घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललोय स्पाला. चला. जिंजर टी आलेला आहे बिकॉज मी जिंजर टी ऑर्डर केलेला होता म्हणजे मागवला आहे आणि त्यासोबत त्यांनी हे रेझिन्स पण दिलेले आहेत. सो मी पहिले जिंजर टी घेते. लुक ॲट द स्ट्रक्चर. कम्प्लीट एन्शंट वाईब असं वाटतं आपण गुहेत आलेलो आहे. आणि हा व्ह्यू. मी ते आता चोपाळ्यावरती बसली आहे आणि आय एम एन्जॉईंग दिस. इथे मला त्यांनी चेंज करायला सांगितलं. सो मी हे बाथरूम घालणार आहे. ही चप्पल आहे. अँड लुक ॲट द व्ह्यू अँड इट्स सो ब्युटिफुल. ओ माय गॉड, दिस इज सो रिलॅक्सिंग. हाय गाईज, तर मी आता खूप छान असं रिलॅक्सिंग स्पा घेतलेला आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरनं बघू शकता की मी किती रिलॅक्स झाली आहे. लिटरली कंप्लीट 1 तास म्हणजे 60 मिनिट पूर्ण मी झोपलेच होते लिटरली. आणि एवढा रिलॅक्सिंग स्पा होता. हा स्पा मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे. आत्मन असं नाव आहे ह्या स्पाचं. खूप छान होता. बॅलिनीज घेतलेला होता मी. ऑइल पण मी माझ्या चॉईसने चॉईस केलेलं होतं. सो ऑइल पण खूप जास्त रिलॅक्सिंग, कामिंग आणि सूदिंग होतं. सो मला ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा खूप छान वाटला. म्हणजे माझे 4000 रुपीज आणि स्वप्नेलचे 4000 म्हणजे अशा 8000 रुपीजमध्ये हा स्पा झालेला आहे. इन्क्लुडिंग टॅक्सेस अँड ऑल. सॉरी, विदाउट टॅक्स आहे हा चार्ज. तर खूप चांगला आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि मी अजूनही इथेच आहे बिकॉज मी आत्ता शॉवर घेतलेला आहे. माझं स्टीम झालं, शॉवर झालं आणि आता मी चेंज वगैरे केलं आणि मी निघते आता बाहेर. मला खूप भारी वाटले आहे. मस्त. हां ठीक आहे, त्यात एक ही पेस्ट्री घेतोय. ते पेस्ट्री घेतोय. तर आता आम्ही ऑर्डर केलेला आहे रात्रीचा डिनर आणि आता वाजलेले आहेत 10. आणि 10 म्हणजे आम्ही स्पा करून आलेलो आहे आणि त्यावरती आता जाम भूक लागलेली. सो आम्ही ऑर्डर केलेला आहे. त्यामध्ये आम्ही ऑर्डर केलं एक शेवभाजी, रोटी, चिकन क्रिस्पी आणि व्हेज शेजवान फ्राईड राईस, राईट. सो आता मी तुम्हाला माझा प्लॅटर रेडी केलेला आहे. मी तो दाखवते. हा प्लॅटर मी ऑर्डर केलेला आहे आणि इथे स्वप्नील फुल ऑन रेडी आहे आणि स्वप्नीलचं चाललेलं आहे आता खायचं काम. सो ठीक आहे, आता आम्ही डिनर करतो आणि त्यानंतर खूप छानशी पेस्ट्री ऑर्डर केलेली आहे. तर मी ती पेस्ट्री कट करणार आहे. तर आम्ही केक वगैरे कट केला नव्हता आणि आता आम्हाला केक कट करायचा आहे. तर आम्ही दोघे पण केकचे काय एवढे मोठे फॅन नाही आहेत. सो आम्ही छोटीशी पेस्ट्री इथेच घेतली आहे हॉटेलमध्ये. अँड इट कॉस्टेड मी ₹240.
यामध्ये नक्कीच एक केक आला असता, बट आम्ही केक खाणार कोण हा मोठा क्वेश्चन होता मेन म्हणजे. कारण गोड मला जास्त आवडत नाही, स्वप्नीलला पण आवडत नाही, मेन चॉकलेटच आवडत नाही स्वप्नीलला, आणि दुसऱ्या फ्लेवरचे केक तिथे अवेलेबलच नव्हते. सो आता आम्ही खूप क्यूटशी पेस्ट्री घेतलेली आहे आणि आमचं जेवण झालं आहे. त्यावर आता छोटीशी पेस्ट्री आम्ही कट करणार आहे बस. अँड दिस हाऊ वी सेलिब्रेट आवर ॲनिव्हर्सरी. आपलं का बरं, आपली बर्थडे नाही आहे, ॲनिव्हर्सरी आहे. आता तुम्ही बघा, लिटरली एवढाच कोणा खाल्ला आणि तेवढं कोणा खाल्लं. वीर इनफ. माझ्या बायकोने सांगितलं होतं एवढंच खायचं, ब्लॉगमध्ये दाखवतो. हाय, गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेले सकाळचे 8 आणि आम्ही चाललेलो आता खाली ब्रेकफास्टला. खूप लॅविश ब्रेकफास्ट तो यांचा असं मी ऐकलंय. सो आपणच बघूया, तेच आहे ना. सो ब्रेकफास्टसाठी स्वप्नीलचं आउटफिट मस्त आहे, आपलं मी रेग्युलरच घातलंय. हाय गाईस, तर आता मी ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे आणि आम्ही थोडंसं लवकर आलो, त्याच्यामुळे क्राऊड फार कमी आहे. सो मी इथे डिश घेतली आहे. सो आता स्वप्नीलचं बघतोय काय काय घेतो. हाय गाईस, तर आमचा ब्रेकफास्ट झाला, आम्ही थोडासा आराम केला आहे आल्यानंतर आणि आता आपलं चेकआउट करायचा टाईम झालेला आहे. आम्ही आता निघतोय. आमचं लगेज वगैरे पॅक झालेलं आहे जसं की तुम्ही बघू शकताय, आणि ते स्वप्नील पूर्ण रेडी आहे आणि आम्ही कॅब पण बुक झालेली आहे. सो आता आम्ही निघतो, आमची कॅब खाली आलेली असेल. ठीक आहे. हाय गाईज, तर आता आम्ही इथे कॅबचा वेट करतो आहे आणि मी खूप छान स्टेकेशन हा एन्जॉय केला आहे. खूप चांगलं मला असं रिफ्रेशिंग वाटलं एकदम. आणि मेन म्हणजे रॅडिसन ब्लूला यायची माझी खूप दिवसापासून इच्छा होती. सो फायनली ती कंप्लीट झालेली आहे. आय थिंक नाशिकमधलं हे आमचं दुसरं 5 स्टार हॉटेल आहे जे आम्ही एक्सप्लोर म्हणजे स्टेकेशन केलेलं आहे. आणि स्टेकेशनचे ब्लॉग्स मी माझ्या चॅनलवरती आत्तापर्यंत पोस्ट केलेले आहेत आणि खूप साऱ्या हॉटेलचे मी रिव्ह्यूज पोस्ट केलेले आहेत. जसं की आयबीस आहे, त्यानंतर ट्रिबोचं मी केलेलं आहे, त्यानंतर आता हे एक्सप्रेसिन झालं आहे, रॅडिसन झालं आहे. आता आय एम लुकिंग फॉरवर्ड टू डू स्टेकेशन इन कोर्टयार्ड. सो या, let's see, and we will meet in the next staycation or something else video.